शैलं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. परत पूर्वीसारखंच विचित्रपणा जाणवायला लागलाय. काय झालं? ते चित्र आई, अगं कसलं चित्र बाळा, शांत. त्या खिडकीतून ढग दिसत होते आणि या चित्रानंतर मला लगेच आदिनाथ त्याच अवस्थेत दिसले आजोबा. त्यामुळे या चित्रामध्ये काय आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या वेळचे संकेत नक्की कोणाकडे बोट दाखवतायत? हॅलो, एक लक्षात ठेवा, त्याला हात लावायचा नाही, फक्त बोलतं करायचंय. बोलेल तो, आज ना उद्या परवा नक्की बोलेल. हा. परमेश्वर, कोणाला बोलतं करतोयस? चंदू, तू? हो चंदू, कोणाला बोलतं करतोयस? आहे कुणीतरी न बोलणारा, पण तुला काय करायचंय आणि तू काय करतोस इथे? तुझ्या मागावर आहे असं म्हटलं तर? तू काय करतोस इथे? आलो होतो एका भक्ताला प्रसाद द्यायला. परमेश्वराचे अनंत भक्त असतात. तुला कोणत्या भक्ताविषयी सांगू? तुला माहिती आहे मी कोणाबद्दल विचारतोय ते? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? मी काय म्हणतोय ते तुला व्यवस्थित कळलेलं आहे, आणि कळलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. तू सगळ्यांच्यावर नजर ठेवू शकतोस असा गैरसमज आहे तुझा. इथून पुढं मी तुझ्या मागावर असणार आहे. नमस्कार आदिनाथराव. काय आठवलं की नाही? नसेल आठवत तर आठवेल. इथे तुम्हाला कोणी हात लावणार नाही. मला फक्त सुलेखा कुठे आहे एवढं सांगायचं. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं, सुलेखा कुठे हे मला माहित नाहीये. मग आम्हाला काय वेळ लागलंय? हा, तुम्हाला उचलला ते काय आहे? आता आमचा एक माणूस आमच्या बरोबर नाहीये, नाहीतर सगळे पुरावे समोर उभे केले असते. सुलेखा कुठे आहे हे मला माहित नाही. हे बघ, मी मनात आणलं ना तर तुझं सगळं आयुष्य इथेच इथेच सडवू शकतो मी. बोल, सुलेखा कुठे आहे? तुम्ही कितीही वेळा विचारलं तरी मी हेच सांगेन,
जी गोष्ट मला माहीतच नाहीये ती मी तुम्हाला कशी सांगू? ठीक आहे, जशी तुझी मर्जी. हा? सुलेखाचा इतका डेस्परेटली शोध घेणारे हे कोण आहेत? आणि यांना सुलेखा हवी आहे कशाला? म्हणजे ही विक्रांची माणसं तर शे, काही कळत नाहीये. चला चला. हो निघालो मी. हो केली चौकशी सगळीकडे, पण काय पत्ता नाही आला. हॅलो, मला कोणाचा तरी फोन येतो, मी तुम्हाला नंतर फोन करतो. परमेश्वर. इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. हॅलो हॅलो इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर मी हॅलो हॅलो. वा, खूप मोठा जुगार खेळायला गेलो होतो. मला वाटलं तू सुलेखाला फोन करशील, पण तू तर पोलिसांपर्यंत पोहोचलास. हॅलो हॅलो. खूप शहाणा निघालास, खूप. हॅलो, कंट्रोल रूम. आम्ही इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. मला आत्ता या नंबरवर एक फोन आला होता. तो लवकरात लवकर टॅप करा आणि तो कुठनं आला होता ते मला कळवा. कशाला फोन केला होतास मला? मी? आता तुझाच फोन येत होता परमेश्वर. अरे हा चंदू, अरे तुझा बंधू कुठे आहे? सापडला की नाही? हा, तुला केव्हापासून माझ्या भावाची काळजी वाटायला लागली रे? असं कसं म्हणतो चंदू? अरे तुझा भाऊ तो माझा भाऊ. परमेश्वर, माझे आजोबा नेहमी मला सांगतात, एखादा माणूस तुमच्याबद्दल खूप काळजी व्यक्त करायला लागला ना की त्याच्यापासून सावध राहायला हवं. काय बोलतोस काय चंदू? हा, एवढंच ओळखलंस तू परमेश्वराला? ओळखलंय म्हणूनच सावधगिरी बाळगतोय परमेश्वर. हॅलो, तू कुठे आहेस? तुझ्याच मागे. हॅलो हॅलो. बोल. मी तुम्हाला याआधीच सांगितलंय, माझा आणि सुलेखाचा काहीही संबंध नाहीये.
म्हणजे तू तुझा नन्नाचा पाडा सोडणार नाहीस तर. अरे तुझं आणि तिचं लग्न होणार होतं ना. त्याचा इथे काय संबंध आहे? हो किंवा नाही? काय? हो. मग मग संबंध नाही असं कसं म्हणतोस? त्याला वर्ष झालंय. 7 जन्माचे कोणी साथीदार होऊ शकला नाही म्हणून कोण कोणाला वर्षभरात विसरत नाही शास्त्री बुवा. मी तिला विसरलोय असं म्हणतच नाहीये. हा, आत्ता आला मुद्द्यावर. म्हणजे माझी तिची ओळख आहे, पण म्हणजे ती कुठे आहे, काय करते हे मला कसं माहिती असणार? माहित असतं, सगळं माहित असतं. तोंड उघडायचं नसतं. हा, हे बघ, मला फक्त सुलेखाचा पत्ता दे. तुला तुझ्या घरापर्यंत मी पोचवतो. लिहून घे. आजचा दिवस, उद्याचा दिवस शेवटचा. जनावर माजाला आलं ना तर माज कसा उतरवायचा हे सगळं ठाऊक आहे मला. बोल. आज मला खूप बोलायचंय तुझ्याशी तू केलेल्या पराक्रमाबद्दल. पराक्रम? अरे मग त्या शास्त्राच्या पोराला कुणालाही न कळता उचललास हा पराक्रम नाही? हा? काय म्हणतायत शास्त्री बुवा? कसा आहे तो? छान, मस्त, व्यवस्थित. काय बोलला की नाही? तू समोर आहेस म्हटल्यावर हाच प्रश्न उलटा करायला पाहिजे. काय बोलला नाही? काय काय बोलला? नाही, काय बोलला नाही. हा बोलला, पण हे आपलं नेहमीच रोजच. नेहमीच रोजच चांगलं आहे. काय भाव ठेवलाय शब्दांचा? मी समजलो नाही साहेब. कालपासून मी बघतोय पाणी टंचाई सुरू झाल्यासारखी शब्द टंचाई सुरू झाली आहे तुझ्याकडे. नाही, तुझ्याकडे दुष्काळ पडला असेल शब्दांचा तर काहीतरी भाव ठेवला असशील ना. सांगून टाक. एकाच शब्दाचा पैसा बुडवणार नाही. शब्द देतो. काय साहेब, तुम्ही मला लाजवताय. कसला भाव, कसले शब्द? मगापासून तुझ्या नारड्यात जे अडकलेत ना ते शब्द. नाही साहेब, तसं नाही, पण तुम्ही. मग का बोलत नाहीस?
कसा आहे तो शास्त्री, काय बोलला की नाही? त्या विक्रांतने सांगितलेल्या ती आणि तो पैकी तो आहे का? तू त्याला पकडल्यापासून काय काय घडलं, काय ते बोल ना काहीतरी. तो सुलेखाला भेटतच नाही असं म्हणाला. असं म्हणलं काय? बर, मग तू काय बोललास? मी त्याला हाच प्रश्न सारखा सारखा विचारून हैराण करून सोडलं. पुढे काहीच बोलला नाही. चिवट रे सगळे शास्त्री, एक जात सगळे चिवट. चिवटपणाचं शास्त्र जन्मतः सोबत घेऊन येतात बहुतेक. अजूनही तोंड उघडत नाहीये. मला तर वाटतं ना त्याला मी त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्याला हात लावायचा नाही. फक्त मेंटल टॉर्चर. बोलेल तो कधीतरी. यात एक काम करतो, मीच येतो उद्या. कुठे? त्याला भेटायला. का? नको नको साहेब, तुम्ही उगाच नको. अरे मेंटल टॉर्चर काय असतं ते दाखवतो ना तुला एकदा. बोलत नाही ना तो. नको, उगाच कशाला? यायला त्या शास्त्राच्या पोराला तू दत्तक वगैरे घेतलंस की काय? साहेब, यशवंतराव सरंजामे नाव केवढं मोठं आहे. आणि मागे शास्त्राच्या केसमध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला त्याने पाहिलंय. आता तुम्हाला त्याने ओळखलं तर? बरोबर, ठीक आहे. फक्त तो लवकर बोलेल एवढं तरी करा. त्याला बोलतं करणं काम तुझं आहे. कशासाठी? त्या पोरीसाठी. हो आदिनाथ शास्त्री, चला उठा उठा उठा. ओय ए ए ए ए ए दत्त्या, अरे याच्याकडे कोणी लक्ष देत आहे की नाही? अरे याला काय खायला प्यायला दिलं की नाही? ए ए दत्त्या, ए ए ए ए ए काय शास्त्री बुवा, हे जे काय आपल्यात झालं ना त्याबद्दल आपण माफी मागतो तुमची. हा, माफी मागतो. काय आपली वैयक्तिक दुश्मनी काहीच नाही है की? मला फक्त सुलेखाचा पत्ता हवाय. हा, आदिनाथ शास्त्री, आमचे हात ना दगडाखाली आहेत. हा, मला फक्त सुलेखाचा पत्ता सांगायचा. आम्ही तिला काय करणार नाही, काय नाही करणार. फक्त प्रश्न विचारणार, सोडून देणार, बस. त्याच्यानंतर तुम्ही सांगाल ती मदत आपण तुम्हाला करणार. कोण आहात तुम्ही? आणि मी कोण आहे? हे हे हे
हे काय सगळं कुठे आहे मी? ए अरे आदिनाथ मधुसूदन शास्त्री. कोण आहे? कोण? तू. हा मला काय येडा बनवतो? हा येडा बनवतोयस मला? हे बघ, ही तुझी नाटकं आहेत ना, ही सगळी बंद करायची. मला खरंच काही आठवत नाहीये. हा? मला तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. ए ए हे हे असं नाही होणार. असं नाही होणार. ए ए दत्त्या